आम्ही जेव्हा हे कार्यक्रम घेतलं आणि ज्याने आम्हाला कार्यक्रम दिला त्या व्यक्तीच्या विषयी आमच्या मनात कुतूहल होतं, आश्चर्य होतं, नवल होतं. मारबते म्हणताना आम्ही सारे अंतोदयचे जीव म्हणून गणल्या जातो, पण शीतावरून भाताची परीक्षा होते. इथं येऊन पाहिलं मारबते आपल्या ठिकाणी एक यांचा आगळं वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. ज्यांच्या दारावर मारबते निवास नावाची पाटी लागली आणि ते डोलात उभे आहेत, त्यांच्या दारात त्यांच्या घरी ताजमहली बाबा विराजमान झाले आहे. याच्यावरून त्यांचं गुण, कौतुक आणि महत्व कळून येते. अजे घरा सावे घरा सारख तर घरी असावे घरा सारख, नकोच नुसत्या भीती तिथं असावा प्रेम जिवाळा, नकोच नुसते नाती. शब्दातून सूर जुळावे, जे शब्दातून सूर जुळावे, नकोच नुसते वाणी प्रत्येक शब्दाला अर्थ असावा, नको रे नुसते गाणी. तेव्हा बघा एवढं झाल्याच्या नंतर अशा घरट्यातून पिल्लू उडतील घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षाचे पंख फुटतील राहील उंबरठ्यावर भक्ती. बोलो ताज मेहंदी बाबा. म्हणून मी माझ्या ताज मेहंदी बाबाला पुन्हा इथे येण्यासाठी पाचारण करतो, कारण जागृतीच्या दिवशी ताज मेहंदी बाबाचा अंश इथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मात्र त्याच्यासाठी तुमची विनंती, आर्जव ही कडकडीची असायला पाहिजे. मारबतीजी यांच्या परिवारासाठी पुन्हा ताज मेहंदी बाबाला इथं पाचारण करतो आणि एक पुन्हा वंदना सादर करतो. ओ कुबेर नंदना तुला माझी वंदना, हे कुबेर नंदना तुला माझी वंदना. ओ कुबेर नंदना तुला माझी वंदना, हे कुबेर नंदना तुला माझी वंदना. ओ कुबेर नंदना तुला माझी वंदना, हे कुबेर नंदना तुला माझी वंदना.
पार्टीला 51 रुपयाचा पुरस्कार प्राप्त झाला. माझा संपूर्ण संत ऋणी आहे. आणि मी काय म्हणतो त्याचप्रमाणे आसिफ भाऊ मारबते मुक्काम टेमनी, अजय भाऊ मारबते टेमनी, मीराबाई मारबते मुक्काम टेमनी, दामोजी मारबते मुक्काम टेमनी, योगिताबाई मारबते मुक्काम टेमनी आणि विठ्ठलजी पवनकर राजापूर या प्रत्येकी हत्तीकडून माझ्या पार्टीला 50-50 रुपयाचा पुरस्कार मिळाला. माझा समजा त्यांचा फार गोड तोंड भरून कौतुक करतो. आणि काय म्हणतो जमिनीत परिवर्तन झालं नाही. निसर्गानं जमीन नावाची एक ग्रह निर्माण केलं. त्याच्या जीव जंतू बरेचसे निर्माण झाले. आधी पाणीच पाणी होता. जे निर्माण केलं त्या परमेश्वरानं केलं. होते कसा परमेश्वराची जी वस्तू मी परमेश्वराला दान करतो आणि म्हणतो ते माझं आहे. इथं कुठंतरी माझं स्वार्थ पण दिसून येते. आणि म्हणून मी माझ्या ताजमहल बाबाला काय म्हणतो संसारा